तर सकाळी सकाळी पीक आवर मध्ये आणि जर पाऊस असेल तर दोन्ही ऍप चांगले रेट देतात. उबेरला आता मी 4 किलोमीटरला एक आणली होती ट्रिप 75 रुपये आणि रॅपिडोला पण एक 4 किलोमीटरची आणली होती दुकान. आणि मी इथं चिंचवडमध्ये ट्रिप उचलली होती रॅपिडोची. रॅपिडो आपण मागचा 1-1.5 तास फक्त रॅपिडो चालवलेले आहे. कारण सांगतो तुम्हाला उबेर आहे ना खूप ट्रिप देते आणि सगळ्या एक्सक्लुझिव्ह आणि care if we stay home, put our to-do list on ice. We crank the AC to 79 and make a little island right here. And there ain't a palm tree in sight, but there's not a cloud in your blue eyes. If we need a drink, भावांनो, पहिली राईड संपवलेली आहे. सोमवार आहे आज आणि आपल्याला आता पूर्ण वीकेंड मध्ये आपण टार्गेट ठेवलेलं आहे. चांगल्यात चांगलं काम करायचं, 7 दिवस काम करायचं आणि व्यायाम पण 7 दिवस करायचा आपल्याला. म्हणजे पूर्ण वीक व्यायाम करणं, डाएट चांगलं करणं आणि हेल्थ चांगली राखणं हेच आपलं टार्गेट राहणार आहे या हप्त्यात. आणि आता पहिली ट्रिप कम्प्लीट झालेली आहे. तर एकदम उबेरला भरपूर ट्रिप आहेत, पण कुठलीही ट्रिप उचलायची नाहीये मित्रांनो. आपल्याला रिटर्न जिथून ट्रिप भेटेल ना त्या ट्रिप आपण उचलतो आणि तसाच बिझनेस करायचा आपल्याला दिवसभर. आणि एकच ऍप वापरणार आहे आपण. एकच ऍप वापरलं ना तर बरं असतं की कॅन्सलेशन कमी होतं. नाहीतर रॅपिडोला समजा 100ची पडली आणि ह्याला 60ची पडली तर रॅपिडो आपलं मन असं होतं की अरे रॅपिडोचे मार. तर त्याच्याने काय होतं की उबरचं कॅन्सलेशन कधी रॅपिडोचं कॅन्सलेशन वाढत जात. ते काय उपयोगाचं नाहीये. beach to get a half naked. Life's too short, let's not waste it. 'Cause paradise is wherever we make it. Paradise is wherever we make it. आपण ठरवलं होतं फक्त उबेरवर बिझनेस करायचा, पण मी आता बॅक टू बॅक 2 ट्रिप आपण रॅपिडोवर मारलेल्या आहेत. ते माराव्या लागल्या कारण उबेर मला खूपच आउटसाईडच्या ट्रिपा देत होता आणि मला जायचं होतं घरी शाळेत सोडायला मुलीला. तर रॅपिडो चालू केलं आणि आताची ही जी ट्रिप होती 4 किलोमीटर असन, 4 किलोमीटरला 115 रुपये. कस्टमरनी 40 रुपये ऍड केलते आणि म्हणलं चला जाऊ द्या, उचलू आणि सोडू. भले 5-10 मिनिटं उशीर होऊ द्या शाळेला, पण हे 100-150 रुपये मला खूप इम्पॉर्टंट आहेत आजकाल. तर आता चाललोय, बघू घरी जातो आणि शाळेत सोडून परत लॉग इन करतो. Make it. On ice. Paradise is wherever we make it. AC to 79. Paradise is wherever we make it. लॉग इन करून 2 तास झालेले आहेत आणि आपण उबेरच्या 4 ट्रिपा मारलेल्या आहेत, रॅपिडोच्या 2 ट्रिपा मारलेल्या आहेत. तर सकाळी सकाळी पीक आवर मध्ये आणि जर पाऊस असेल तर दोन्ही ऍप चांगले रेट देतात. उबेरला आता मी 4 किलोमीटरला एक आणली होती ट्रिप 75 रुपये आणि रॅपिडोला पण एक 4 किलोमीटरची आणली होती, ती होती 115 रुपये. तर असे रेट मिळाले सकाळी सकाळी तर चांगलं आहे. पण दुपारी आहे तेच रेट भेटतात, ऑलमोस्ट कमीच भेटतात. तर सकाळी लॉग इन करत जावा आणि धंदा कव्हर करत जावा सकाळी सकाळी. आपण मेट्रोला आहे आणि एवढा बेकार पाऊस चालू झालेला आहे खतरनाक. बऱ्याच दिवसांनी असा पाऊस बघितलाय. एकदम ट्रॅफिक जाम झाले म्हणून मी साईडला थांबलेलो आहे. हे तुम्हाला समोर बिल्डिंग दिसते का आणि जे रेलिंग लावले लोखंडाचं तिथपर्यंत पाणी होतं मित्रांनो इथं पावसाचं. ही रेल पण व्हायरल झाली इथली. हे आहे चिंचवड गावाचं कॉर्नर. इथं मागं गुड शेफर्ड शाळा आहे ओम चौकात. आणि मी इथं चिंचवडमध्ये ट्रिप उचलली होती रॅपिडोची. रॅपिडोला 120 रुपये दाखवले होते. कस्टमरला कॉल करतोय, कस्टमरने फोन बंद करून ठेवला होता. काय माहित त्याला यायचं होतं का नव्हतं. 10 मिनिटं वाट बघितली आणि ही लेडीज आणि तिचा 3 ते 4 वर्षाचा मुलगा होता. ते वाट बघत बसले होते त्यांच्या गाडीची. त्यांची गाडी काय आली नाही आणि त्यांनी मग मला विचारलं की मला इथे इथे जायचंय, तुम्ही येणार का? मी त्या मुलाकडे बघितलं, तो मुलगा एकदम लहान, एकदम निरागस असा इनोसंट आणि थांबला होता. म्हणलं बसा. मग झालं थोडंफार बोलणं झालं त्या लेडीज सोबत. आता त्यांना रिटर्न पण सोडायचंय. लईत लय जाणं येणं 2-2.5 किलोमीटर पडणार आहे आणि त्याचे आपल्याला 100 रुपये भेटणार आहे. तर असा बिझनेस करायचा असतो मित्रांनो. आता मी ते रॅपिडोच्या ट्रिपच्या मागे थांबलो असतो तर 120 रुपयासाठी आपल्याला जवळजवळ 7-8 किलोमीटर गाडी चालवलेली लागली असते. दुसरं म्हणजे ते कस्टमर कधी येणार त्याची हाजी काय वाट बघायची एकदम आशिकवरून कस्टमरची.
त्यापेक्षा ऑन द स्पॉट जे आहे ते करा. ओला असू दे, उबेर असू दे, नाहीतर ऑफलाईन बुकिंग असू दे, जसा बिझनेस भेटतोय तसा करायचा. आपला जिथं प्रॉफिट होईल ते बघायचं मित्रांनो. तर आता वाट बघतोय, 5 मिनिटं थांबायचं फक्त. शाळा पण सुटली लहान मुलीची त्यांच्या. आपण मागचा 1-1.5 तास फक्त रॅपिडो चालवलेलं आहे. कारण सांगतो तुम्हाला, उबेर आहे ना खूप ट्रिपा देते आणि सगळ्या एक्सक्लुझिव्ह. रॅपिडो चालू केलं, रॅपिडोवर मारतोय पटपट, चांगले चांगले ट्रिपा पडतात ते रॅपिडोला पण. हा, थोडेफार कस्टमर विचित्र असतात रॅपिडोचे, पण ट्रिप आहेत भरपूर रॅपिडोला. ₹6 on Google Pay for Business. आल्यापासून ही आपली तिसरी ट्रिप आहे आणि 2 ट्रिप आपण उबेरला मारल्या. आणि दुपार उबेरमध्ये पण इंदिरा एवढे 2 ट्रिप आम्ही उबेरमध्ये मारल्या. त्याच्यामधली एक ट्रिप तर कस्टमरला एवढं ऑफ दिलते ना, ते तुम्ही सांगून हसाल माझ्यावर. मी अशी ट्रिप मारली, ऑफ दिलं होतं कस्टमरला. पण ठीक आहे, आता ती मी वैतागलो आता ते ऑफ बिफ मारून. त्याच्यामुळे आपण आता रॅपिडो ऑन केलंय आणि एक ट्रिप घेऊन आलोय 66 रुपयाची. चिंचवड स्टेशनला आलोय शिवनगरीतून. रॅपिडोला जरा बरं असतं, रॅपिडो पण देते कस्टमरला ऑफ, पण उबेर सारखं नाही. उबेरचं कसं आहे, सर सकट वाटत चाललाय. बाहेरून पैसे घेऊन येतो डॉलरमध्ये, इंडियामध्ये रुपीजमध्ये कन्वर्ट करून वाटत सुटलाय. तर मला सांगा, कसं भारत टॅक्सी कशी निभाव लागणार आहे हा उबेर समोर? पहिल्या 3 राईड जर कस्टमरला अशा फुकट देतोय, पदरचे पैसे ड्रायव्हरला देतोय आणि पहिल्या 3 राईड तर आहेतच, पण नंतर पण बऱ्याच वेळा तो काय करतो, कस्टमरला 60 रुपये बिल होत असेल तर कस्टमर कडून 45 घेणार, 15 रुपये परत ऑफ देणार. बऱ्याच वेळा असं होतं मित्रांनो. त्यामुळं मला असं वाटतं की मी चिल्लर गोळा करतोय कस्टमर कडून, म्हणून मी वैतागून उबेर बंद केलं आणि रॅपिडो चालू केलंय परत. तर रॅपिडोला बघूया कसा बिझनेस होतो शेवटपर्यंत. तर असं आहे मित्रांनो, उबेर समोर कुठलीही कंपनी निभाव लागू शकत नाही इथून पुढे भविष्यात. लिहून घ्या. उबेरकडे पैशाची कमी नाहीये. 150, मी तर ऐकले काय 100 का 150 देशात आहे ना उबेर आहे. आणि तिथल्या लोकल कंपन्या, ज्या ज्या देशात अशा उबेर सारख्या कंपन्या होत्या ना, सगळ्यांना खाऊन टाकलंय उबेरने. आता भारतात मध्ये ओलाचा नंबर आहे, मला असं वाटतंय नेक्स्ट नंबर ओलाचाच असेल. ओलाची सर्व्हिसच तशी आहे, तर काय करणार. मी एक न्यूज वाचत होतो, त्याच्यामध्ये असं दिलंय की लेडीज कस्टमरला इथून पुढे ओला उबेर रॅपिडो मध्ये लेडीज कस्टमरला लेडीज ड्रायव्हर हा पर्याय येणार आहे. तर मग विचार करा, कशी लेडीजना सर्व्हिस द्यायची आहे. तुम्ही जर उलट पलट आणि काही आरशातून बघ त्यांच्याकडे आणि काही बघत बसले तर तुमचा धंदा कमी होणार आहे इथून पुढे. आपल्या लेडीज कस्टमरना लेडीज ड्रायव्हर येणार आहेत. आले तर काय बघून घेता येईल शेवटी. काय एक न्यूज दरवर्षी येतच असते की सरकार सांगते ओला उबेर रॅपिडो सारख्या कंपन्यांना की तुम्ही परवाना घ्या, पण हे लोक काय ऐकत नाही. आता जो आहे सरदेसाई, तो म्हणतोय परवाना घेतला नाही तर तुमच्यावर कारवाई होणार. आणि हे दरवर्षी होतच असते, दरवर्षी म्हणतच असतात, पण त्या कंपन्या काय त्यांच्या बापाचं ऐकत नाही. आणि सरदेसाई सारख्या माणसाकडून तर काहीच म्हणजे हेच नाही की स्पॉन्सरशिप घेणारा 10 लाखाची स्पॉन्सरशिप, 10 लाखाची होती का काय कशाची होती, पण स्पॉन्सरशिप रॅपिडो कडून यांनी घेतली होती. Received ₹80 on Google Pay. 129 ची ट्रिप घेऊन आलो होतो डांगेल चौकातून निगडी प्राधिकरण येथे उबेरची. भीत आलो, मला वाटलं आता ह्याला पण कस्टमरला ऑफ देईन हे, पण नाही. 129 दाखवले होते तेवढेच दिले. नशीब चांगले म्हणलं भावा तुझं. पॅकअप करतोय मित्रांनो, आता घरी चाललोय. 3 वाजता आलो होतो, 5:15 वाजलेले आहेत आणि 2.5 तासात चांगली गाडी फिरली. जवळजवळ 450 रुपयाचं काम केलेलं आहे आपण 2.5 तासात आणि लोकल मध्ये काम केलेलं आहे. बरं काम झालं आज. सगळं मिळून ओव्हरऑल 1,500 पर्यंतच काम झालंय. सीएनजी काल भरला होता, पण आज काल विचार करतोय मी, काल जवळजवळ गाडी किती फिरली, 13 दुने 26 म्हणजे 20 किलोमीटर काल फिरली असेल आणि आज एक 60-70 किलोमीटर फिरली असेल. पण ऍव्हरेज काही गाडीला भेटला नाहीये. बघूया, जाऊ द्या, काय एवढा काय विचार करायचा त्याचा.
आणि आज सीएनजी भरला नाही, अजून 50 वर काटा आहे, तर उद्या आपण सीएनजी भरणार आहोत. या 50च्या काट्यावर कमीत कमी 200 रुपये तरी आपला उद्या बिझनेस झाला पाहिजे. आणि बाकीचं मग बघूया काय होतंय ते. तर आजचा ब्लॉग इथंच समाप्त करतोय मी. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.